पबांच्या काळात पंचवटीवर माणसांचा अक्षरशः राबता असायचा. पपांकडे कामासाठी येणारी माणसं, ताईकडे अधूनमधून येणारे तिचे नातेवाईक, आमची चुलत मामे भावंड, शिवाय नोकर माणसं, स्वयंपाकाचं काम करणाऱ्या बायका, नुसती माडगुळकर मंडळी जेवायला आहेत असं पंचवटीवर फार क्वचित घडे. काही पपांच्या मित्रांची तर पंचवटीवर रोजची फेरी असे. नंतरच्या काळातही रोजचा चहा वसूल करायला येणाऱ्या मंडळींची पंचवटीत काही कमी नव्हती. पण पपांचा सूर्य मावळतीकडं झुकला आणि ही आवक मग कमी कमी होत गेली. पपांच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांच्याबरोबर फिरायला जायला त्यांचे 4-5 मित्र अगदी नेहमी उत्सुक असत. पण नंतर ऑपरेशन नंतर अशी वेळ आली की हळूहळू चालणाऱ्या पपांच्याबरोबर फिरायला आम्ही मुलंसुद्धा क्वचित कंटाळायचो. इतरांची काय कथा. पण पंचवटीतल्या या स्थित्यंतरातून काही मंडळी अगदी शेवटपर्यंत, म्हणजे अगदी आम्ही म्हातारे होईपर्यंत टिकून राहिली. त्यातलेच एक म्हणजे कामत काका. पागानं सदैव रंगलेले ओठ, देवीचे अगदी पुसटवड असलेला चेहरा, उभे उलटे फिरवलेले केस, सिल्कचा नेहरू सदरा आणि पांढरा शुभ्र पायजमा घातलेले कामत काका. पवांच्या बरोबर एखादं प्रोजेक्ट चालू असेल त्यावेळेला रोज, नाहीतर एरवी कधीतरी षठी षण्मासी कामत काका नेहमी आहे. थोरली लता आणि धाकटा कुमार त्यांचे अत्यंत आवडते. आले रे आले की आमच्या लहानग्या कुमारला उंच उडवत ते उल्हासाने ओढत, कोई ग कोई बाधा कोई, कोई ग कोई बाधा कोई. बाधा म्हणजे माझा हे कुमारच्या अगदी बरोबर लक्षात येत असे. त्यावेळेला कामत काकांचं लग्न जमत होतं. हा पठ्ठा त्यांच्या टिळक रोड लगत असणाऱ्या मॉडर्न का कुठल्या तरी लॉजवर जाऊन त्या कोर्टिंग करणाऱ्या जोडप्याकडून, कोर्टिंग हाही कामत काकांचा शब्द आहे बरं का, गोळ्या आणि चॉकलेटं वसूल करायचा. कामत काकांचं दुसरं आवडते गिराईक म्हणजे आमची थोरली लता. लता दिसली रे दिसली की ते ओरडत, आ लताताई लताताई लताताई. अतिशय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसे. मी मात्र त्या लहानपणाच्या काळात कामत काकांच्या फार जवळ गेल्याचं मला आठवत नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे मूळचे पत्रकार असणारे कामत काका जशाच तसं या चित्रपटाच्या वेळेला या सगळ्या मंडळींच्या, म्हणजे गरिबा, बाबूजी, राजाभाऊ परांजपे या मंडळींच्या जवळ आले. आणि पेडगावचे शहाणेला ते राजाभाऊंचे ॲसिस्टंट झाले. लाखाची गोष्टला तर गरिबांनी त्यांना लेखन सहाय्यक म्हणून निवडलं. एवढंच नव्हे तर त्यांना बरोबरीचं टायटलही दिलं. मग या मोठ्या ग्रुपमध्ये एक सबग्रुप तयार झाला बरं का. एडिटर राजा ठाकूर, कॅमेरामन बाळ बापट आणि लेखक गरा कामत, म्हणजेच कामत काका. काम करता करता आपल्या सिनियर्सचे गुणदोष ही मंडळी अत्यंत बारकाईनं न्याहाळीत. आपल्या हातात असतील तेवढ्या सुधारणा हट्टानं घडवून आणीत. वेळप्रसंगी सिनियर्सबरोबर कडाडून भांडत देखील. आणि हे सारं प्रोजेक्टच्या भल्यासाठी असल्यानं ही वडीलधारी मंडळीसुद्धा या ज्युनियर्सचं बोलणं शांतपणाने ऐकून घेत. 2-4 चित्रपटातल्या उमेदवारीनंतर या गजरात ज्युनियर्सना स्वतःच निर्माता होण्याची उकळी फुटली. आणि मग गंगेत घोडं आलं, ऊन पाऊस, घरचं झालं थोडं, असे एकापेक्षा एक सरस चित्रपट या त्रयीने दिले. ऊन पाऊस हा चित्रपट तर अनेक अर्थानं मराठीत ट्रेंड सेटर ठरला, तरी त्याला तिकीट बारीवर मात्र अजिबात यश मिळालं नाही. मग कामत काकांनी सरळ हिंदी चित्रपटसृष्टीचा रस्ता धरला. राज खोसला या निर्मात्याशी त्यांचं अगदी घट्ट संघटन जमलं आणि मग सोलवा साल, काला पानी अशा अनेक चित्रपटांचं लेखन त्यांनी केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत एक यशस्वी पटकथा लेखक म्हणून स्वतःचं स्थान कामत काकांनी निर्माण केलं. या सर्व काळात मात्र
त्यांचं पंचवटीवर येणं खूपच कमी झालं होतं. एकदा कामत काकाच नंतर बोलताना मला म्हणाले होते की अरे अण्णा आणि मी बोलायचो कमी आणि भांडायचो जास्त. कामत काकांचं वाचन अफाट आणि त्यांच्या लक्षातही प्रचंड राहायचं. त्यामुळे कदाचित पपांच्या लेखनामधल्या उणीवा ते अचूकपणाने दाखवत असतील आणि स्वभावाप्रमाणे पपा भडकत असतील. असं जरी सगळं असलं तरी त्यांच्यातला मित्रभाव मात्र कायम होता. पपांनी त्यांच्या एका रोजनिशीच्या पानात लिहिलंय की भेटला की कामत उभ्या जन्माचा दावा असल्यासारखा वागतो. पण मग नंतर कळलं की चैत्रबन पुस्तकातल्या गाण्यांचं सिलेक्शन करण्याचं काम त्यांनी प्रकाशक राज देशमुखांच्याकडून अगदी हक्काने मागून घेतलं. माणसाचा खरंच अजब नमुना आहे असं गरिमाने लिहिलं. माझी आणि त्यांची खऱ्या अर्थाने जवळीक झाली ती 74-75च्या सुमाराला. अत्यंत हौसेनं मी आणि शिरूनं सुरू केलेल्या प्रिंटिंगचा व्यवसाय अजिबात मूळ धरत नाहीये हे आमच्या लक्षात आलं ते त्याच सुमारास. अनपेक्षितपणे निर्मात्या आत्माराम यांच्याशी भेटीचा योग आला आणि त्यातूनच माझ्यात असणाऱ्या उर्मीनं उसळी मारली. अनेक दिवस हिंदी चित्रपट जगताच्या त्या अनोळखी पाण्यात मी हात पाय मारत राहिलो आणि शेवटी अगदी थकून गेलो. एक दिवस अशीच एक वांझोटी चक्कर अंधेरीच्या नटराज स्टुडिओत मारून परतताना माझ्या मनात विचार चमकला, कामत काकांच्याकडे गेलो तर. राज खोसलांच्या बांद्रा मशिदीजवळ हमरस्त्यावर असणाऱ्या ऑफिसमध्ये कामत काकांनी अतिशय ममतेनं माझं स्वागत केलं आणि त्या दिवसापासून एक वेगळं जग माझ्यासमोर उलगडलं. जवळजवळ 1.5-2 वर्ष मी त्या ऑफिसमध्ये असेन. तेवढ्यात राही मासूम रेझा म्हणजे महाभारताचे लेखक, फारुख कैसर, गुलशन नंदा अशा मोठ्या मोठ्या मंडळींशी माझा परिचय झाला. कुठल्याच्या हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला हक्कानं कामत काकांच्या बरोबर मी जाऊ लागलो. विजय आनंद यांच्याशी तर तासनतास गप्पा मारण्या इतका माझा परिचय झाला. माझ्यासारखेच आणखी 2 सहाय्यक मी जॉईन होण्यापूर्वीच कामत काकांना जॉईन झाले होते. माझ्या स्मरणाप्रमाणे विद्याधर गाडगीळ आणि अकोलकर. मग कामत काका आम्हा तिघांना स्वतंत्रपणे स्टोरी सांगण्याच्या मिशनवर पाठवी. एकदा एका तलवार सुरी नावाच्या गृहस्थाकडे आम्ही कथा ऐकवायला गेलो होतो. कुठली गोष्ट ऐकली की तो म्हणायचा, ये स्टोरी तो कुठल्या तरी इंग्रजी चित्रपटाचं नाव घ्यायचा. ओ फिल्म जैसी लगती है. मग तुम्ही तुमच्या मनात काय आहे ते सांगा असं विनवल्यावर तो म्हणाला, हमारे दिमाग में तो पूरा कन्फ्युजन आहे. त्यावेळी चंद्रकांत काकोडकरांच्या अशी तुझी प्रीत नावाच्या कादंबरीवरून चित्रपट करायचं घाटत होतं. त्या साऱ्या प्रोसेसमध्ये कामत काकांनी मला सामील केलं. माझ्या काही सजेशन स्टोरी सेशनमध्ये स्वीकारल्याही जात होत्या. मी हिंदी वातावरणाशी रुळू पाहत होतो. कधीकधी पपांची संध्याकाळी आमच्या कॅडल रोडच्या फ्लॅटवर गाठ पडायची तेव्हा ते थोडीशी तिरकसपणानेच विचारत, बरं का, कामत्याला खूप हांजी करावी लागत असेल नाही रे? पण मी सांगेन, नाही हो पप्पा, तेही तुमच्यासारखेच अत्यंत स्वाभिमानानं तिथं वागतात. आणि हे खरंच होतं. आपल्या प्रचंड वाचनाच्या आणि अखंड वक्तृत्वाच्या जोरावर कामत काका हिंदी मंडळीला पार गार करून टाकत असत. आधीच ती थोडीफार मंडळी बालबुद्धीनं विचार करणारी, त्यात त्यांना हे हॉलिवूडच्या चित्रपटांचं विश्लेषण वगैरे ऐकवायला लागले की त्यांची आदरानं नुसती बोबडी वळायची बरं का. पण त्यात स्वतः राज खोसला आणखी एक कवय्या म्हणून कोणी माणूस होता. तो मात्र त्यांना पदोपदी अडवायचा. आम्ही तिघही वादविवादात अगदी अटीतटीनं भाग घेत असू. कधीकधी ते आमच्यावर भडकत पण शांत झाल्यावर म्हणत, आज कुस्त्या झकास रंगल्या. मधून मधून ग्लासात आणलेल्या मसाला चहाचा आस्वाद घेत
तर कधी राजखोसलांच्या घरून आणलेल्या भोजनाचा आस्वाद घेत काकोडकरांच्या कादंबरीवरच्या कथेची प्रगती सुरू होती. आता त्याचं नामकरण मैं तुलसी तेरे आंगन की असं झालं होतं. हे नावही कामत काकांनीच गदिमांच्या एका मराठी चित्रपटावरून घेतलं होतं. मला आठवतं आहे की शीर्षक गीत लिहिण्यासाठी आनंद बक्षी ऑफिसमध्ये आले त्यावेळेला कामत काकांनी मला पपांची मूळ रचना मागवायला सांगितलं होतं. ते शब्द असे होते, माझ्यासाठी बोलन लाविल तुला राजसा कुणी, माझ्यासाठी बोलन लाविल तुला राजसा कुणी, सख्या मी तुळस तुझ्या अंगणी. आनंद बक्षींना या ओळी कामत काकांनी अगदी सार्थ समजावून दिल्या. कानाच्या पाळीला स्पर्श करत तो भला पंजाबी उद्गारला, कामत साहब ये लिखना तो हमारे बस की बात नहीं है. आणि कामत काकांचा चेहरा आपल्या गुरुविषयीच्या एका वेगळ्याच अभिमानाने झळकत होता. मी स्वतःही एका वेगळ्या आनंदात होतो. माझं आवडतं जग मला सापडलं होतं. योग्य गुरु सापडला होता. कष्ट करायला माझी कधीच ना नव्हती. पण पुण्यातला आमचा धंदा आता अगदी कडेलोटाच्या टोकावर होता. शिरूचं अशा वेळेचं कळवळून बोलावणं मला दृष्टीआड करणं अशक्य झालं. आणि मग ते स्वप्नमय वातावरण, ती अलौकिक माणसं सारं तिथं तसंच टाकून मी पुण्यात परत आलो. पुण्यात सगळा प्रवास प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहण्याचाच होता. त्यात गटागळ्या खात का होईना पण आम्ही तरंगत राहिलो. मध्येच एक दिवस पपांचं ऑपरेशन निघालं. तेव्हा पुन्हा उभे राहिले ते कामत काकाच. 2.5 वर्षात मग पपा निवर्तले. पण कामत काकांनी मला सोडलं नाही. त्या काळी ते पुण्यात आले की त्यांच्या नव्या पेठेतल्या घरात तुलसीच्या चर्चेला ते मला आवर्जून बोलवत. माझ्या सूचना लक्षपूर्वक ऐकत. कधी म्हणत, अरे तू हे सोडू नकोस बाब्या, अरे तुझ्यात हे आहे. आणि एक दिवस फुल फ्लेज मराठी चित्रपटाचं प्रपोजल घेऊन ते आले. निर्मातेही पुण्यातलेच होते. अगदी कथेच्या निवडीपासून मी त्यांच्याबरोबर राहिलो. कामत काकांच्या भाषेत सांगायचं तर कुस्त्या अगदी झकास रंगल्या. ज्याला आम्ही वन लाईन किंवा कथानुसंधान म्हणतो त्यांना अगदी छान आकार घेतला. मी तुला माझ्या बरोबरीनं टायटल देणार आहे, ती माझी अण्णांना गुरुदक्षिणा असं ते म्हणाले. आणि त्यांचे डोळे अगदी भरून आले. पण मध्ये नेमकं काय झालं कुणास ठाऊक. एकाएकी कामत काकांनी ते प्रोजेक्ट साफ बाजूला टाकलं. निर्माते प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांनी व्यक्तिशः मला ते काम पूर्ण करण्याची गळ घातली. खरं तर मी हे नाकारायला पाहिजे होतं, पण मी चुकलो. त्यांना हवं तसं एक वर्जन करून दिलं. बरेच दिवसानंतर एकदम कामत काका पुण्यात आले. मला त्यांनी संध्याकाळी बाहेर फिरायला काढलं. एके ठिकाणी थांबून ते गंभीरपणाने म्हणाले, बाबा, इफ यू आर टेकिंग इट इन अ गुड सेन्स, मला तुला एक सांगायचं. सांगा, मी म्हटलं. तू लिहिलेलं वर्जन निर्मात्यांनी पूर्णपणे रिजेक्ट केले. मला अर्थातच प्रचंड धक्का बसला. बरोबर, तू आता पुढे काय करायचं ठरवलेस? थोड्या वेळानंतर त्यांनीच पुन्हा विचारलं, काय करणार? अर्थातच हे पूर्ण करणार. मी म्हटलं, दॅट्स द स्पिरिट. ते अगदी आनंदाने म्हणाले. मग आम्ही दोघांनी पुन्हा एकदा कंबर कसली. मी तर माझ्या अगदी सर्व शक्तीपणाला लावल्या आणि मग एक फायनल व्हर्जन तयार केलं. अहो, गाण्याच्या वेळेला तर आणखीन मजा आली. माझ्या धाकट्या मुलीचं म्हणजे खरं नाव श्रेया आहे, पण तिचं पाळण्यातलं टोपण नाव आहे शिंपली. गीतलेखिका शांता शेळक्यांना हे नाव इतकं आवडलं की पिक्चरच्या हिरोईनला तेच नाव त्यांनी देऊन टाकलं. गाण्याच्या वेळी गदिमांचं एक गाणं जे बाबूजींकडे पडून राहिलं होतं तेही घ्यायचं ठरलं. आणि यावेळेला
त्या जुन्या चित्रपटाचे निर्माते असणाऱ्या बाबूजींनीही अगदी आनंदानं परवानगी दिली. गाण्याचे शब्दही मोठे सुंदर होते. हळुवार नखलिले फुलं, हळुवार नखलिले फुलं, त्यातून उसळली भूल, मी वेडी जाणत नव्हते, ते फूल अफूचे होते. पिक्चरच्या मुहूर्ताला मात्र दिग्दर्शकापासून शेवटच्या स्पॉटबॉयपर्यंत सर्वांचा सत्कार झाला. कामत काकाही अगदी आनंदानं मिरवत होते. पण माझा साधा उल्लेखही कोणी केला नाही. ही गोष्ट माझ्या मनाला भयंकर लागली. एकंदरीत तो प्रकल्पच माझ्या दृष्टीनं अफूचं फूल ठरला. मध्ये काही वर्षी गेली, पिक्चर रिलीज झालं. श्रेया नामावलीत कुठेतरी नगण्य बारीक अक्षरात एका कोपऱ्यात माझं नाव येऊन गेलं. कामत काकांचं पुण्यात येणं, आमच्या घरी येणं चालूच होतं. एका रंगलेल्या मैफिलीत अवचितपणे हे गळू फुटलं. नेहमीच सडेतोड असणारा शिरू म्हणाला, कामत काका, तुम्ही बाबावर अन्याय केलात. पप्पांनी तुम्हाला स्वतःच्या बरोबरीनं टायटल दिलं, पण तो मोठेपणा तुम्ही नाही दाखवू शकलात. कामत काका बराच वेळ गप्प बसले आणि मग त्यांच्या तोंडून एक मोठा उंदका फुटला. आम्ही सगळेच जण घाबरून गेलो. तो विषय तिथंच संपला. तिथून पुढे स्वतःबरोबर मलाही नेण्याचे अनेक प्रयत्न कामत काकांनी करून पाहिले, पण का कुणास ठाऊक त्यातला एकही प्रकल्प तडीला गेला नाही. एव्हा ना मीही अनुभवपटांच्या निर्मितीत घडवून गेलो होतो. वर्षामागून वर्ष जात होती. बिचारे कामत काका भेटले की नेहमी म्हणायचे, कसलेले लघुपट करत बसलायस, अरे फीचर लिही. अगदी अलीकडे 5-6 महिन्यापूर्वी मुंबईला गेलो तेव्हा आवर्जून त्यांच्या घरी गेलो. कामत काकांनी आता नुकतीच 90 पार केली होती. कामत काका, मी हाक मारली. काहीच बोलले नाहीत. आता माणसं ओळखू येत नाहीत रे त्यांना, त्यांच्या पत्नी रेखाताई म्हणाल्या. मग मला फार बसवलं नाही. त्यांचा निरोप घेऊन खाली उतरलो तर 5व्या मजल्यावरच्या गॅलरीतून ते मला बघत उभे होते. थोडं पुढे जाऊन पुन्हा पाहिलं तर बाजूच्या खिडकीतून माझ्याकडे पुन्हा पाहत होते. त्यानंतर काही महिन्यातच ते गेले. आता पटकथा, संवाद, ग.रा. कामत आणि आनंद माडगुळकर असं टायटल मला कधीच वाचायला मिळणार नाही, कधीच वाचायला मिळणार नाही.